सी न्यूज मध्ये मी श्रद्धा पांडे आपल्या सर्वांचं स्वागत करते। बघूया आजचा ठळक बातमीपत्र। लोकसभा निवडणुका 2014चे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले मनीष जैन यांच्या प्रचारार्थ शरद पवार हे भुसावळ शहरामध्ये दाखल झालेले होते। त्यांच्या दाखल झालेल्या प्रसंगी भुसावळ शहरामध्ये गांधी पुतळ्यापासून नाटा कॉलेजपर्यंत मोटरसायकल रॅली काढण्यात आली। प्रचंड कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी हजर होता। हजारोच्या संख्येत लाखोच्या संख्येत कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी उपस्थित दिसले। ढोल ताशांच्या नादात त्यांचं स्वागत करण्यात आलं। च्या पार्श्वभूमीवर मनीष जैन यांच्या प्रचारार्थ माननीय शरदचंद्र पवार यांनी भुसावळ शहरात दाखल झालेत। राष्ट्रवादी काँग्रेस मोटरसायकल रॅली त्यांच्या मार्गदर्शनात यावेळी संपन्न झाली। गांधी पुतळ्यापासून या रॅलीला सुरुवात करण्यात आली होती। प्रचंड संख्येत समर्थक व कार्यकर्ता वर्ग या रॅलीत हजर झालेला दिसला। माननीय श्री संतोषभाऊ चौधरी यांची देखील आपल्या ताफ्यासह हजेरी यावेळी पाहायला मिळाली। ढोल वाजवत या ठिकाणी शरद पवार यांचं स्वागत करण्यात आलं होतं। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जल्लोष इथे पाहायला मिळत होता। गांधी पुतळ्यापासून संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यापलेला दिसला। पोलिसांची देखील येथे हजेरी दिसून येत होती। वाहतूक सुरळीत चालावी व कार्यकर्ता समर्थक यांना योग्यपणे रॅली यशस्वी करण्यात यावी यासाठी पोलीस प्रशासनाचं सहकार्य लाभलं। नाटा महाविद्यालय येथे रॅलीचं समापन करण्यात आलं। या समर्थकांच्या गर्दीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या विजयाचा पुरावा मिळतो। मात्र हा पुरावा खरा की खोटा हे तर निवडणुकांनंतरच समजून येईल। बीजेपी पंतप्रधान पदाचे उमेदवार असलेले नरेंद्र मोदी यांनी जळगावला धावती भेट दिली। त्यांचे चॉपर या ठिकाणी आले व त्यानंतर त्यांनी मानेश्री खडसे यांची भेट घेतली। त्यांसह कार्यकर्ता वर्ग या ठिकाणी हजर होता। या सर्वांशी 2 मिनिटांची चर्चा करत लगेच ते पुढच्या प्रवासासाठी रवाना झालेत। भाजपचे पंतप्रधानाचे उमेदवार असलेल्या नरेंद्र मोदी मध्य प्रदेशातील इंदूरजवळ कुशी येथील सभा आटोपून हेलिकॉप्टरने जळगाव विमानतळावर दुपारी 2:06 पोहोचले। यावेळी त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे मोजके 13 पदाधिकारी उपस्थित होते। कोणतेही पुष्पगुच्छ न देता मोदी यांनी विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्याशी हस्तांदोलन करत अन्य पदाधिकाऱ्यांशी ओळख करून घेतली। त्यानंतर दुपारी 2:11 मोदी अदानीच्या चार्टर विमानात बसले। सिग्नल मिळण्याची वाट पाहत काही मिनिटे थांबून विमान दुपारी 2:21 तमिळनाडूकडे जाण्यासाठी टेक ऑफ केले। पंतप्रधान उमेदवार असलेले नरेंद्र मोदी हे काही मिनिटांसाठी जळगाव विमानतळावर येणार असल्याचं पोलिसांकडून यामुळे चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता। दुपारी कोणालाही विमानतळावर यामुळे प्रवेश दिला जात नव्हता। राष्ट्रवादीचे युवा हृदय सम्राट गणले जाणारे अनिल भाऊ चौधरी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय व आता त्यांनी बीजेपीची कास धरली आहे। त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते बीजेपीत प्रवेश घेऊ लागले आहेत। गेल्या सलग 2 दिवसांपासून अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडून बीजेपीत प्रवेश घेतलाय। सलग 2 दिवस बीजेपी प्रचार कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बीजेपीत प्रवेश घेतलाय। यावेळी शिवाजीनगर, शिव कॉलनी, श्रीनगर, हुडको कॉलनी, नेप कॉलनी, हनुमान चौक येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा समावेश दिसतोय। युवा हृदय सम्राट म्हणून राष्ट्रवादीत गणल्या जाणाऱ्या माननीय अनिलभाऊ चौधरी यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून बीजेपीचा हात धरला। त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते व समर्थक ही आता बीजेपीमध्ये दाखल होऊ लागलेत। अशा प्रकारे पक्षांतर सोहळा या ठिकाणी पार पडला असून यावेळी अनिलभाऊ चौधरी, अजय भोळे, अजय पाटील, करण यादव, डॉक्टर वसंतराव झारखंडे, अशोक चौधरी, कैलास महाजन, अनुप खोब्रागडे, संजय फालक यांच्यासह इतर कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येत हजर होता। पाठोपाठ राष्ट्रवादीला रामराम ठोकला असून बीजेपीत प्रवेश केल्यानंतर अनिल भाऊ चौधरी उघडपणे बीजेपीच्या प्रचार मोहिमेत सहभागी झालेले दिसत आहे। अनिल भाऊ चौधरी हे राष्ट्रवादीत असताना एक खूप मोठा समुदाय त्यांच्याकडे एक दलित समाजातून आणि मुस्लिम समाजातून होता व हा समुदाय त्यांवर विश्वास ठेवून होता। मात्र आता त्यांनी बीजेपीत प्रवेश घेतल्यामुळे काहीसा संशय या समाजाच्या मनात निर्माण होत आहे। मात्र माणसाने पक्ष बदलल्याने माणूस बदलत नाही। अद्यापही ते मुस्लिम समाज बांधव आणि दलित समाज बांधवांसाठी तेवढाच कडकडा हे मनात ठेवून असल्याचं त्यांनी सी न्यूजशी बोलताना सांगितलं। भुसावळ शहर भारतीय जनता पार्टी आजच्या तारखेमध्ये अतिशय जोरामध्ये आहे। माननीय अनिल भाऊ चौधरी यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण भुसावळ शहरातल्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेण्याचा सपाटा लावलाय। मित्रांनो, आज जरी मी भाजपमध्ये गेलो असेल
तरी सुद्धा माझ्यासोबत जुडलेला जो माझा मित्रपरिवार, त्या मित्रपरिवारामध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय ही संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती. तर मित्रांनो, मी जरी भाजपमध्ये असलो तरी मी एक गवाही देतो की मुस्लिम समाज आणि मागासवर्गीय समाज या दोघं समाजाला राष्ट्रवादीत असताना जितकं प्रेम दिलं नाही तितका मोठ्या प्रमाणात प्रेम भाजपमध्ये राहून मी यांना देईल आणि या दोघं समाजाचे सुखदुःख वाटण्याचा मी जास्तीत जास्त प्रयत्न करेल. आणि मुस्लिम समाजाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मुस्लिम समाजाने भरभरून प्रेम दिलेलं आहे. तर मुस्लिम समाजाला असं वाटू नये की मी भाजपमध्ये गेलो तर भाऊ अभी दूसरे के हो गए. अरे भाऊ के दिल में हर मुस्लिम बसा है और भाऊ मुस्लिम को ज्यादा से ज्यादा मदद ऐसे करने वाले ऐसी गवाही दे. भारतीय जनता पार्टी व शिवसेना महायुतीचे उमेदवार आदरणीय रक्षाताई खडसे यांना जास्तीत जास्त मताने निवडून देण्यासाठी मी या भुसावळ शहराच्या नागरिकांना विनंती करण्यासाठी इथं आलो आहे. आज आमच्या बीसीएनच्या माध्यमातून यांनी माझी मुलाखत घ्यायसाठी इथं आलेले आहेत. तर मित्रांनो, भुसावळ शहराच्या जनतेला विनंती करायची आहे. भुसावळ शहराच्या जनतेच्या सेवेसाठी आम्ही एक 15 ते 20 वर्ष झाली काम करतो आहे. या भुसावळ शहराच्या जनतेचे सुखदुःख वाटतो आहे. हे सर्व करत असताना, या जनतेची सेवा करत असताना, या जनतेची सेवा करत असताना आम्ही राष्ट्रवादीत होतो. पण मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीत असेल, मागचे 2 ते 2.5 वर्ष जे गेली ती 2.5 वर्ष चौधरी बंधूंना किती त्रास झाला, आम्हा दोघं भावांना किती त्रास झाला. आदरणीय संतोष भाऊ चौधरी यांना जेलमध्ये टाकण्यात आलं आणि मला सुद्धा खोट्या केस दाखल करून या भुसावळ शहराच्या बाहेर ठेवण्यात आलं. तर मित्रांनो, माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. 14 वर्ष राष्ट्रवादीचं काम केलं. 14 वर्ष या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला मोठी केली आणि मोठे केल्यानंतर त्याचं फळ आम्हाला काय भेटलं असेल तर आमच्या उभ्या आयुष्यात अडचणी निर्माण करण्यात आल्या. तालुक्याच्या, या जिल्ह्याच्या जनतेला विनंती करतो की जो चौधरी बंधूंना प्रेम करत असेल, अनिल चौधरी व बंधू चौधरी बंधूंना प्रेम करत असेल, त्याने राष्ट्रवादीला मतदान करायचं नाही अशी कळकळीची विनंती करतो. आणि मित्रांनो, इतका त्रास भोगल्यानंतर मला कुठंतरी वाटलं की कुठल्या पक्षात जायला पाहिजे. तर मित्रांनो, कुठंतरी माझ्या लक्षात आलं की आदरणीय एकनाथराव खडसेजी, जे या महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत, या महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांचं नाव एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. ते जरी विरोधी पक्ष नेते असले तरी ते त्या विधानसभेमध्ये चांगल्या चांगल्या मंत्रिमंडळातल्या मुख्यमंत्र्यापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंत प्रत्येकाला घाम फोडतात. प्रश्न असे विचारतात की ते उत्तर देऊ शकत नाही. तर मित्रांनो, जो नेता आपल्याला इथं लाभलेला आहे, 30 किलोमीटरच्या अंतरावरती नाथाभाऊ आपले आहेत, मग काय 400-500 किलोमीटरच्या अंतरच्या लोकांना प्रेम करायचं? तर नाथाभाऊंचे हात बळकट करायचे, नाथाभाऊंना व रक्षाताईंना निवडून द्यायचं आणि उभ्या आयुष्यात त्यांच्यासोबतच काम करायचं अशी भावना निर्माण झाली. आमचाच जवळचा कार्यकर्ता होता. त्या कार्यकर्त्याला आम्ही मोठं केलं, त्या कार्यकर्त्याला आमदार केलं, त्या कार्यकर्त्याने त्या आमदाराच्या भरोसे मंत्रीपद घेतलं आणि तो आज आदरणीय संतोष भाऊला रावण म्हणून अशी उपमा देतो. त्यालाही धडा शिकवायचा आहे. कारण मित्रांनो, तुम्ही जर का राष्ट्रवादीला मतदान केलं तर त्याचं श्रेय त्यालाच जाणार आहे. तर सर्वांना कळकळीची विनंती करतो की कमळ चिन्हावरती मदत करा. आणि मी सुद्धा भाजपमध्ये आहे. आता जी जनता भुसावळ शहराची आहे त्यांची सेवा करता
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाईचे कार्यकर्ते, सर्व तमाम जनतेला आम्ही विनंती करीत आहे. तळागाळातील दलित, शोषित, आदिवासी, मुस्लिम समाजातला उमेदवार असेल, मुस्लिम समाजातला मतदार असेल, त्यांना सुद्धा आम्ही हात जोडून विनंती करतोय की आपण कसल्याच प्रकारचा विचार न करता आपण कमळ या चिन्हावरच मतदान करावं. कमळ या चिन्हालाच प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावं. या पक्षासाठी ज्या माणसांनी त्याग केला, राष्ट्रवादी काँग्रेससाठी अहोरात्र प्रयत्न करून संतोष भाऊ, अनिल भाऊ यांनी लोकांशी दुश्मन्या केल्या, परंतु त्यांनीच त्या लोकांना जेलमध्ये टाकून त्याच लोकांचा उपयोग पुन्हा घ्यायचा हे गणित जेव्हा अनिल भाऊच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आता घड्याळ पंक्चर होणार नाही किंवा त्याची हवा निघणार नाही. आता घड्याळ शेल अनिल भाऊच्या खिशामध्ये आणि घड्याळ भिंतीवर अशा पद्धतीची बंद घड्याळ आता काही काम करणार नाही. आम्ही सर्व जनतेला आम्ही पुन्हा आवाहन करू की भुसावळ शहरातील रावेर लोकसभा मतदारसंघातील खेड्यापाड्यातील जनतेने भाऊंच्या हितचिंतकांना सुद्धा आम्ही विनंती करू की जे आज सर्वांपर्यंत पोहोचू शकले नाहीत खेड्यापाड्यामध्ये, अनिल भाऊ चौधरीचे कार्यकर्ते ज्या ज्या खेड्यापाड्यामध्ये आहेत, ज्या ज्या ठिकाणी आहेत, त्या सर्वांना भुसावळ तालुक्यातील माझं आव्हान आहे की अनिल भाऊच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करतो की आपण स्वयंस्फूर्त कमळ या चिन्हावरती 24 तारखेला 7 वाजल्यापासून गावातील, शहरातील, तमाम वाडी वस्तीतील, झोपडीतील मतदारांना समोर येऊन त्यांना सर्व आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहोचवता येईल अशा पद्धतीने पोहोचवून त्यांच्याकडून मतदान करून घ्यावं, हीच आमची सदिच्छा. राष्ट्रवादीचे लोकसभा निवडणुकांचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ रावेर या ठिकाणी नुकतीच प्रचार सभा संपन्न झाली. यावेळी शरदचंद्रजी पवार यांच्यासह पालकमंत्री संजयभाऊ सावकारे, उमेदवार असलेले मनीष जैन यांचा कार्यकर्ता वर्ग व संतोषभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली. या ठिकाणी सर्वजण एकाच सभामंडपात व एका स्टेजवर मिळून झालेले होते. रावेर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभा उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ प्रचारसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मान्य श्री शरदचंद्रजी पवार, मनीष जैन, संजय सावकारे, संतोष चौधरी आणि पदाधिकारी, समर्थक वर्ग हजर होता. सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणातून या ठिकाणी लोकसभा निवडणुकांच्या उमेदवार असलेल्या मनीष जैन यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन केलं. सर्व कार्यकर्ता वर्ग फार मोठ्या संख्येत या ठिकाणी हजर दिसला. एकच जल्लोष सर्वांमध्ये पाहायला मिळत होता. मनीष जैन यांना विजयी करून देण्यासाठी शरद पवार या ठिकाणी लोकसभाचे उमेदवार असलेल्या मनीष जैन यांच्या प्रचारार्थ या सभेमध्ये दाखल झालेले होते. रावेर या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी आलेल्या सर्व मान्यवरांच्या दरम्यान बोलताना संजय सावकारे यांनी असे देखील म्हटले की जो पक्ष विकासाला महत्त्व देतो त्या पक्षाला निवडून द्या. कुठल्याही प्रकारच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीला मताधिक्याने निवडून देण्याचं आवाहन त्यांनी याप्रसंगी केलं. राष्ट्रवादी काँग्रेस, PRPI यांच्या माध्यमातून केलेली आमची कामं ही आपल्या समोर आहेत आणि दुसऱ्या बाजूने ते फक्त घोषणा करतायत की आम्ही हे करू, आम्ही ते करू. त्यांनी ज्या ज्या घोषणा देखील लिहिलेल्या आहेत त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्या ऑलरेडी आम्ही केलेल्या आहेत. जे काय मतभेद असतील तुमच्या आपसातले ते सगळे बाजूला सारा. रावेर या ठिकाणी संपन्न झालेल्या प्रचार सभेदरम्यान बोलताना शरद पवार यांनी मोदी यांना उद्देशून उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशा प्रकारची उपमा दिली. राष्ट्रवादीचे बडे नेते शरदचंद्रजी पवार हे देखील सभामंचावर उपस्थित होते. त्यांच्या वतीनेही पुन्हा एकदा मोदींवर सरळ वार करण्यात आला. त्यात उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग अशी उपमा देत लोकशाहीवर घाला घालणाऱ्या लोकसभा निवडणुकांना लढवणे ही अतिशय नकारात्मक भूमिका असल्याचं ते म्हटले. इथं अजून मतदान झालं नाही, इथं अजून कोण निवडून यायचं हे ठरलं नाही, त्यांचं बहुमत आहे का नाही हे स्पष्ट झालं नाही, त्या बहुमताचा नेता कोण हे अजून ठरलं नाही, त्याचे आधीच प्रधानमंत्री जाहीर करून टाकलं. आता लोकशाहीचा अधिकार आहे, हा अधिकार लोकशाहीवर एक प्रकारे घाला घालणारी भूमिका आहे. हा सामान्य जनतेच्या अधिकारावर हा घाला घालण्यासारखी परिस्थिती आहे. ही गोष्ट आपण कदापि मान्य करणार. किती उतावळा माणसाने व्हावं आणि अजून निवडणूक झाली नाही की आधीच प्रधानमंत्री पदाचा उमेदवार. आपल्याकडे म्हण आहे की उतावळा नवरा आणि गुडघ्याला काय बांधतात बाशिंग.
रावेर या ठिकाणी संपन्न झालेल्या प्रचार सभेदरम्यान बोलताना उमेदवार असलेल्या मनीष जैन यांनी गुजरातच्या मॉडेलची चांगलीच खैरखबर घेतली. त्याचप्रमाणे विरोधकांनी त्या पिता पुत्रांना जेलमध्ये टाकण्याचं आवाहन केलेलं होतं. मात्र हे चॅलेंज त्यांनी मागे का घेतलं, का आतापर्यंत जेलमध्ये टाकण्यात आलेलं नाही, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. रावेरच्या प्रचार सभेदरम्यान बोलताना उमेदवार मनीष जैन यांनी गुजरातची मॉडेलची चांगलीच खैरखबर घेतली. तसेच विरोधकांनी आम्हा पिता पुत्रांना आत टाकण्याचा चॅलेंज केला होता, मग टाकलं का नाही असं म्हणत बीजेपीच्या कर्तृत्व शक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं. अनेक दुसरे नेता आमचे सन्माननीय विरोधी पक्ष नेता फक्त बोलायचं, याला जेलमध्ये टाकून देईल, याच्यावर केस करेल, याच्यावर खोटा अॅट्रॉसिटी दाखल करेल. बाबूजीने तर परवा नामकरण केलाय. पलवान काय केलं नामकरण? नाथा भाऊ खडसे नाही, थापा भाऊ कोटाळे. कारण चॅलेंज दिलं होतं त्यांनी, फॉर्म भरण्याच्या अगोदर 4 तारखेच्या अगोदर या पिता पुत्रांना जेलमध्ये टाकणार. फुसफटाका. एमआयतेली इंग्लिश स्कूल या ठिकाणी रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ सभा भरवण्यात आली होती. लोकसभा निवडणुका 2014च्या पार्श्वभूमीवर ही सभा भरवण्यात आली होती, ज्यामध्ये अल्पसंख्याक विभागाचे कार्यकर्ते व समर्थक फार मोठ्या संख्येमध्ये दाखल झालेले दिसले. एमआयतेली इंग्लिश मीडियम स्कूल येथे बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीजेपीच्या उमेदवार असलेल्या रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ सदर बैठक घेण्यात आली. यावेळी रऊफ खान, हाजी मुन्ना तेरी, शफी पेलवान यांच्यासह अल्पसंख्याक पदाधिकारी व कार्यकर्ता वर्ग मोठ्या संख्येत हजर होता. रक्षाताई खडसे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचं आवाहन सदर सभेदरम्यान करण्यात आलं. की नाथाभाऊंकडे हे निवेदन गेलेलं आहे आणि नाथाभाऊंनी या बाबतीतला जे आयुध असतात विधानसभेमध्ये वापरायचे, कट मोशन आहे, तारांकित प्रश्न आहे, त्याच्यानंतर सूचना आहे, त्याच्यानंतर भाषण आहे, प्रस्ताव आहे, लक्षवेधी आहे, औचित्याचा मुद्दा आहे, असे जे वेगवेगळे प्रकार विधानसभेमध्ये मांडायचे असतात, त्याचा वापर करून तशा प्रकारचा आपल्या निवेदनानुसार पत्रव्यवहार महाराष्ट्र गव्हर्नमेंटशी केलेला आहे. त्याचं उत्तर अजून आलेलं नाही. पण काहीतरी पुढे चर्चा करण्यासाठी कुठल्याही विषयाची चर्चा करायची असेल तर आधी पत्रव्यवहार करावा लागतो आणि त्याला आपण पूर्वतयारी म्हणतो. ती पूर्वतयारी तुमच्या प्रश्नाच्या उकलसाठी, तो सोडवण्यासाठी नाथाभाऊंनी विधानसभेमध्ये केलेली आहे. आजचे बातमीपत्र संपले. धन्यवाद.